मी आता मस्त गोबीची भाजी वगैरे करून घेते आणि नंतर मला पोळ्या पण टाकायच्या आहेत. अनु तर अजून झोपलेली आहे, उठलीच नाही आहे. तोपर्यंत म्हटलं चला आपण थोडं तरी काम करून घेऊ. आता अनु उठलेलीच, कारण ती उठल्यानंतर परत चहा वगैरे बनवावं लागतं. तिच्यासाठी वेगळा करायला लागेल, कारण तिला दूध गरम करून बोरमिटा करायला लागणार. तिचं दूध तर मी गरम करून वगैरे ठेवलेलं आहे, फक्त तिला द्यायचं उठल्यानंतर. आणि मी पण चहा एक वेळेस घेतलेला आहे. आता अनुचे पप्पा ड्युटीवरून आलेले आहेत, तर मग त्यांच्यासाठी परत चहा बनवायचा आहे. दूध घेऊन आलेले होते ते वेळेसच. मग त्यानंतर अनु उठेल. अनु उठली की अनुला पण देऊन देते, म्हणजे मग ताण नाही राहणार. ती माझ्या स्वयंपाक होईपर्यंत ती दूध पिते. हाय फ्रेंड, तुम्हाला नमस्कार मंडळी, मी अंजू म्हणजे स्वागत करते नवीन एक आपल्या युट्यूब ब्लॉग मध्ये. आता चला आमच्या अनु पण तुमच्या सगळ्यांना हाय करणार आहे. अनु कसं किती गोड हाय करते. चल पादे, तुझं नाव काय बाळा? हा, इकडे बघ, इकडे बघ, त्याला लाज नाही मारू बाळा. तुझं नाव काय सांग एकदा. तुला तुझं नाव काय? इकडे बघून सांग एकदा, नाव काय तुझं? अनु. बघ आमच्या अनु आता नाव पण सांगायला शिकली आणि ती हळूहळू मस्त बोलते पण. चला आता मी स्वयंपाक करते. आणि ती बघा कशी वट्ट्यावर बसलेली, मी इकडे पोळ्या टाकते, मस्त तिकडे भाजी केलेली आहे. आता आमची अनु कशी खाणार? न्यम न्यम न्यम. चला मग बाय. कशी खाते ती पण? नको काढून घेऊ? नाही पाहिजे. काय पाहिजे मग? पाहिजे असं बसा, असं बस. हा, हाय कर तिकडे कॅमेऱ्याला. कसं कसं एकदा एकदा. मी अनु, तू कोण आहे? चल हाय म्हण बरं. मन बरं मी आपला व्हिडिओ बनवते. आता अनुला मी दूध वगैरे दिलं पिण्यासाठी, म्हणजे बोरमिटा दिला. आता ती गेलेली खाली खेळायला, म्हणजे खाली म्हणजे वट्ट्यावरून खाली उतरलं तिला आणि हॉलमध्ये गाणे लावून दिले. आजकाल तिला ना गणपती बाप्पाचे गाणे खूप आवडत आहेत, कारण ती आम्ही ज्यावेळेस लहान होती त्यावेळेस आम्ही म्हणजे बाप्पा बसवलेले. 2 वर्ष झालं आम्ही घरी बाप्पा बसवतोय. तर मग तिला समजतच होतं ज्यावेळेस म्हणजे कार्यक्रम होता गणपतीचा, त्यावेळेस तिला म्हणजे आम्ही गाणे वगैरे लावायचे. मग आम्ही कसं कॅम्पात राहायला होतो, तर तिथं सगळे बिल्डिंगचे लेकरं वगैरे यायचे, तर त्यामुळे मग तिला तेव्हापासून ना खूप गाणे आवडतात. आणि बाप्पांचे गाणे लावून दिले ना तर मस्त एकटी डान्स करत बसते. नाही तर मग कधी कधी मूड असेल ना तर मग मला पण तिच्यासोबत डान्स करायला लावते. नक्की एक वेळेस दाखवेल तिची म्हणजे कशी मस्ती वगैरे करते ते. म्हटलं आता चांगलं खेळती, काय माहीत खेळती का तिकडं काही तर पसारा करून ठेवती, कारण ती ना आजकाल खूप पसारा पण करते. मग जाऊ द्या, तर जे करेल ते करेल. माझ्या पोळ्या होईपर्यंत मी काय बघत नाही अनु काय करते वगैरे. आता मस्त स्वयंपाक करते मी, कारण गोबीची भाजी तर सिम्पलच टाकलेली आहे मी. मला भाजीमध्ये गोबीचे शेंगदाणे वगैरे नाही आवडत, फक्त आपली चटणी आंबाडी मसाला, म्हणजे आंबाडी चटपट मसाला आणि मीठ वगैरे टाकून भाजी बनवत असते मी. कारण मला शेंगदाण्याचे कूट वगैरे टाकून अशीच मोस्टली गोबीची भाजी तर नाही आवडतच नाही. आणि जरी आवडमध्ये खाल्ली थोडीफार तर मग अशीच साधी सिंपल खाते, कारण तसं नाही खाऊ वाटत. म्हणून आता फास्टमध्ये पोळ्या करते. तोपर्यंत आमच्या मॅडम येतीलच, कारण मॅडम काही जास्त वेळ, मॅडम म्हणजे आमची अनु, ती काही जास्त वेळ अशी खेळत नाही एकटी. नाही तर मग जर ती अशी कशात जर रमली तर मग ती खेळत राहते. आता बघू काय केलं आहे. तरी मला वाटलंच एवढ्या वेळी इकडे आली नाही तर नक्की काहीतरी करत असणार आहे. आणि खरंच तिने नक्की इकडे राडाच करून ठेवलेला आहे. बघा तिनं कसं देवाचं इबीत सगळ्या रानाचं करून टाकलेलं आहे. आणि देव पण बाहेर काढून ठेवलेले होते, काही वरती ठेवलेले होते. ते बघा अन्नपूर्णा देवी तिने कशी ठेवली. पुन्हा देवाचं तेल तिनंच इकडं पाडलेलं होतं. खूप राडा करून ठेवला आहे तिनं. मागे पण एक दिवस असंच केलं आणि आज पण असंच केलं. देवाचं पाणी वगैरे. तोंडाला काय केलंस? काय लावलं तू तोंडाला? जे बाप्पाचं लावलं? काय लावलं? हा, तुझं नाव सांगू पप्पाला? सांगू की नाही सांगू? सांगू दे ना. नको सांगायचं? नंतर घेणार की नाही घेणार मग ते? हा, सॉरी बोल लवकर. मग दोन्ही हाताने बोल. ते चम्मच खाली ठेव.
आता बोल सॉरी. आता घेणार की नाही घेणार ते? इट्स ओके पिल्लू. काय खाती तू? भात खाती? कसा लागतोय भात? छान लागतोय. आवडतो तुला? मग कशाला खाती? भूक लागली? मग नको ना खाऊ. बर खा खा. देऊ? सॉरी बोल मग. ओके. काय तुझं नाव? अनो काय तुझं नाव? सांग मम्मी तुला गिलग्या देते. काय तुझं नाव? तुला दिदू म्हणू आम्ही? ते सोड. तुझं नाव काय सांगितलं? दिदू. तुला दिदू म्हणायचं का अनु म्हणायचं? अनु. तुझं नाव काय? तुझं नाव काय? तुझं नाव तुझं नाव काय? चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करू सांगा. आणि मोस्टली अनु कशी वाटली, अनुच्या गप्पा कशा वाटल्या ते नक्कीच सांगा. ती काय म्हटली ते पण समजलं असेल तर मला कमेंट करून सांगा. चला मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. बाय बाय. भेटू.